नमस्कार, मी श्रुती राहुल. जी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कुठे बैठका होणार आहेत जागा वाटपासंदर्भात, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा राडा झाला. तो नेमका का झाला, काय त्यामागचं कारण होतं, या सगळ्याचे अपडेट्स घेणार आहोत. राज्यात पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे याचीही माहिती जाणून घ्यायची. सुरुवात करूया न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनला. सगळ्यात आधी पाहूया हेडलाईन्स. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजपचा राडा. ठाकरे भाजप कार्यकर्ते भिडले, गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न. भाजपनं आंदोलन करण्याची गरज काय, जनरल डायर कोण, सीएम की डीसीएम, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. तर पोलिसांनी भाजपची बाजू घेतल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. विधानसभेला आजी माजी गृहमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता. नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख हाय व्होल्टेज सामना रंगणार असल्याची चर्चा. पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस. वडगाव शेरी विधानसभेतील सुनील टिंगरेंच्या जाहिरातीवर जगदीश मुळीक यांचा आक्षेप. अजित पवारांच्या उपस्थितीत आज विकास कामांचं भूमिपूजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. पनवेलच्या पळसपे नाका इथून पाहणीला सुरुवात. रवींद्र चव्हाणही मुख्यमंत्र्यांसोबत असणार. बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेची पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी. कल्याण कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात. 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नसल्याचा एसटी युनियन पदाधिकाऱ्यांचा आरोप. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची राजकीय. खरं तर आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, 5 ठिकाणी सभा घेणार आहेत. मात्र या दौऱ्यावेळीच मोठा राडा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालेला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते. आदित्य ठाकरे ज्या रामा हॉटेलमध्ये थांबलेले होते त्याच्या बाहेरच हा सगळा गोंधळ झालेला आहे. मोठी या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. एकमेकांवर त्या ठिकाणी आपापसात हे कार्यकर्ते भिडले. चप्पल एकमेकांवर फेकण्यात आले आहे. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रामा हॉटेल बाहेर एकत्र जमलेले होते. त्याच वेळेला ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे आले आणि त्यात हा राडा झालेला आहे. हे दोन्ही गटाचे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांनी अंबादास दानवे यांना गरडा घालत थांबवलेलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. संतप्त कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र केवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत, मात्र त्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटात राडा झाला. आज 5 ठिकाणी संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभा आहेत. मात्र संभाजीनगरमध्ये हॉटेल रामामध्ये ते थांबले असतानाच हा मोठा राडा त्या ठिकाणी झाला. ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. तर या सगळ्या गोंधळाच्या आणि हे सगळे दोन कार्यकर्ते आपापसात भिडण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे. आंदोलनाची गरज काय असा सवाल त्यांनी केलेला आहे. आणि जनरल डायर कोण, सीएम की डीसीएम असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपने विरोध केलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडलेले होते. त्यानंतर ही लढाई नाहीये, निवडणूक आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी थेट भाजपला सवाल विचारलाय. भाजपनं आंदोलन करण्याची गरज काय असंही म्हटलं. आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती. आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना. त्यांनी उत्तर दिलं. ही निवडणूक आहे, लढाई नाही. तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वागावं. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी आहे. पूर्णपणे पंतप्रधानांचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं. आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती, आणि शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं.
पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही. पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले आहे. एवढीच भूमिका. आणि एक महत्त्वाची घडामोड पुण्यातून आहे. पुण्यात महायुतीतली धुसफूस काही कमी होताना चित्र दिसत नाहीये. वडगाव शेरी मतदारसंघातलं एक चित्र समोर आलेलं आहे. इथे विकास कामांच्या भूमिपूजनासाठी अजित पवार येणार आहेत. त्या निमित्तानं सुनील टिंगरे यांनी जाहिरातबाजी केली, बॅनर लावलेला होता. मात्र त्या बॅनरवरच जगदीश मुळीक माजी आमदार यांनी आक्षेप घेतलेला होता. कामाच्या श्रेयवादावरून ही धुसफूस महायुतीत पुण्यात पाहायला मिळते. वडगाव शेरी मतदारसंघातील आजी माजी आमदारांमधला हा श्रेयवाद आहे. या ठिकाणी 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज अजित पवारांच्या हस्ते आहे. त्याची जोरदार जाहिरात टिंगरे करतायत. मात्र यावरच जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतलेला आहे. मतदारसंघातल्या विकास कामांचा पाठपुरावा एकट्या आमदारांनी केलेला नाहीये आणि या जाहिरातीवर शिंदे फडणवीसांचा फोटो नाहीये. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला माहिती आहे अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान जनसन्मान यात्रेदरम्यान काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता वडगाव शेरीतली महायुतीतली ही धुसफूस. कार्यक्रमामध्ये वडगाव शिरीचे आमदार ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत. या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये. पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात. मला तर असं कुठं जाणवत नाही. आणि जे काय ते वरचे नेते सगळे निर्णय घेतील ना, आपण त्याच्यावरती कशाला भाष्य करावं. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक भागांमध्ये ही अशी धुसफूस, मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, याच्यात स्थानिक नेत्यांमध्ये दिसेल असं चित्र आहे. मात्र या सगळ्यावर वरचे सर्वोच्च नेते काय म्हणतात? अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात आम्ही तिघांनीही मिळून एकत्रितपणे हा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणच्या विकास कामांबद्दलचा निर्णय हा एकत्रितपणे कुणी वाद करू नका असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्त्व देऊ नका. आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे. जर ह्याच्यातनं कुणाचा गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी. एक महत्त्वाची घडामोड नागपूरमधले सगळेच मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघ हा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. कारण इथे आजी माजी गृहमंत्र्यांमध्येच लढत होऊ शकेल अशी चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी या ठिकाणी लढत पाहायला मिळू शकते अशी चर्चा आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मिळून एकत्रितपणे काय निर्णय घेते हे मात्र पाहावं लागेल. पण नागपूर दक्षिण पश्चिमचा हा मतदारसंघ अत्यंत हाय व्होल्टेज असा सामना इथे रंगण्याची शक्यता आहे. इथे फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. अर्थात जोरदार तयारी त्या ठिकाणी अनिल देशमुख यांना उतरवण्याची मवियाकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कट्टर विरोधक आमने सामने येणार आणि इथे चुरशीची लढत पाहायला मिळणार असं दिसतंय. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो. एक लढवय्या नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली आणि फक्त गुजरातचा विकास त्यांनी तिथे केलाय आणि राजकारण अतिशय खालच्या आणि गलिच्छ लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. रोहितदादांनी आता आपलं कौतुक केलं की ईडी आणि जेलला सुद्धा न घाबरता आपण लढले आणि गृहमंत्र्यांकडनं जे आरोप होते त्याच्याविरुद्ध लढले. दक्षिण पश्चिममधनं आपल्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल तर माझाही पाठिंबा राहिलं असं बोललं. आपण दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रणांगणात उतरणार का? काय प्रतिक्रिया? ही चर्चा सुरू आहे थोडा. अरे बाबा, मी एकटा कधी निर्णय घेत नसतो. आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्याचा. आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. बदलापूरमधल्या
लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची ही बैठक बोलावण्यात आल्याचं कळतंय। या संपूर्ण प्रकरणी तपासाचे अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया। कपिल, काय अपडेट्स आहे? बैठक नेमकी का? जो आरोपी होता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। डुमरे आणि जे संबंधित अधिकारी आहेत ते या बैठकीला आलेले आहेत। बदलापूर केस प्रकरण कशा प्रकारे अपडेट आहेत, कशा प्रकारे डेव्हलपमेंट करायची, ही केस फास्ट ट्रॅक मध्ये कसं टाकायचं आणि आरोपी आहे ह्याला जास्तीत जास्त सजा कशी होईल या संदर्भातले सर्व अपडेट आज मुख्यमंत्री घेणार आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे काही सल्ले असतील, हे जे काही सल्ला असेल ते या टीमला देण्यात येणार आहे आणि या केसकडे खास करून मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे आणि टाकून आरोपीला कडक सजा कशी मिळेल, आरोपीला कडक शासन कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक समोरली जाते। नक्कीच नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। आता त्याची पोलीस कोठडी संपलेली आहे। न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी नराधम अक्षय शिंदेला कल्याण कोर्टानं सुनावलेली आहे। आतापर्यंत पोलीस कोठडीत त्याची चौकशी झालेली होती। त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी खरं तर पोलिसांकडून केली जात होती, मात्र आज कल्याण कोर्टात त्याला हजर करण्यात आलं आणि नराधम अक्षय शिंदेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कल्याण कोर्टानं सुनावली। एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे ती म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी मिळून महायुतीला टक्कर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इंडिया आघाडीचा एक भाग महाविकास आघाडी राज्यात आपण ज्याला म्हणतो, मात्र आम आदमी पार्टी जो इंडिया आघाडीत एकत्र आहे, इथे मात्र राज्यात आम आदमी पार्टीने एक वेगळा निर्णय घेतल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीबाबत स्वबळावर लढण्याचा निर्णय आम आदमी पार्टीनं राज्यात महाराष्ट्र विधानसभेपुरता घेतल्याचं दिसतंय। एक महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। यामुळेच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे। मराठवाड्यातला बीड, लातूर पाठोपाठ परभणीत सुद्धा आपनं आपले उमेदवार जाहीर केलाय। परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बीडमधून अशोक येडे तर लातूर शहरातून अश्विन नलबले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। इंडिया आघाडी सोबतच केंद्रात असताना दिल्ली पंजाबमधील सत्तेच्या जोरावर आता राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात सुद्धा उमेदवार देत आपनं मवियाला हा जोरदार धक्का दिलाय। तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आज मुख्यमंत्री करणार आहेत आणि या रस्त्याची संपूर्णपणे दुरवस्था झालेली आहे। अनेक भागातले कामच अजूनही पूर्ण झाले नाही आहेत। हा महामार्ग गेली कित्येक वर्ष ज्या महामार्गाचं काम रखडलेलं आहे त्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीचा आज मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असणार आहे। त्यांच्यासोबत रवींद्र चव्हाण सुद्धा असणार आहेत। मुंबई गोवा महामार्गाची आज मुख्यमंत्री कामाची पाहणी करतील। ज्या ज्या ठिकाणी कामं अपूर्ण झालेली आहेत तिथे सध्या रस्त्याची डागडुजी केली जाते। या सगळ्याचाच आढावा मुख्यमंत्री पाहणी दरम्यान घेणार आहेत। साधारणतः 12च्या सुमारास त्यांचा हा दौरा नियोजित होता। पळसपे नाका इथून या दौऱ्याला सुरुवात होणार होती। मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांना कोकणात जाताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी खबरदारी मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाईल। पाहणी दरम्यान काय आढळतंय याकडेही आपलं लक्ष असेल। एकनाथ शिंदे साहेब हे पळसपे फाट्यापासून ते लोणेऱ्यापर्यंत हा दौरा आहे। ज्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि तो शब्द सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्री या ठिकाणी मीटिंगमध्ये आम्हाला दिलेला होता। त्यानंतर जन आक्रोश मोर्चा त्या समितीने आम्हाला निवेदन दिलेलं होतं। एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलेला आहे। 3 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा हा एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आलाय। मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्र्यांसोबत या एसटी कामगार संघटनेची बैठक पार पडलेली होती। त्यांच्या मागण्यांसंदर्भात आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये। आश्वासन देऊन सुद्धा निर्णय न झाल्यानं अखेर एसटी युनियन पदाधिकाऱ्यांनी
3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली, मात्र तरीही वेतनाचा मुद्दाच निकाली निघालेला नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा निकाली काढा अशी मागणी करत 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे। मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हीच मागणी आहे की तातडीनं एसटी कामगारांची बैठक घेऊन त्या ठिकाणी आमचा जो राज्य सरकार एवढे वेतनाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा निकाली काढावा, अन्यथा 3 तारखेपासून एसटी कामगारांचं आंदोलन अटळ आहे। पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे भाजप खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। याही वेळेसचं त्यांचं वादग्रस्त वक्तव्य हे शेतकरी आंदोलनाबद्दल आहे। शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झालेला आहे, बलात्काराच्या घटना घडल्याचं सुद्धा कंगना रनौत यांनी म्हटलेलं आहे। कंगना रनौत भाजपच्या खासदार आहेत आणि शेतकरी आंदोलनावेळी महिलांची हत्या झाल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। कंगनाच्या वक्तव्यावर अर्थातच विरोधकांकडून जोरदार टीका होते। जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। कंगना राणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। कंगना राणावत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी। दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होतं, देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले अशा प्रकारचं वक्तव्य कंगना राणावत यांनी केलेलं आहे। त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती। तर कंगना रनौत यांचं ते वक्तव्य नेमकं काय आहे, काय म्हणाल्या होत्या पाहूया। दरम्यान अनेक माणसं मारली गेली, मृतदेहांना लटकवलं गेलं, बलात्कार झाले। सरकारनं कृषी विधेयक मागे घेताच या आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचं प्लॅनिंग खूप मोठं होतं। त्यांच्यावर सरकारनं वेळीच नियंत्रण मिळवलं, अन्यथा ते काहीही करू शकले असते असं वक्तव्य भाजप खासदार कंगना रनौत यांनी केलेलं आहे। शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता आणि निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला, आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली, मृतदेहांना लटकवलं गेलं, बलात्कार झाले असं वक्तव्य कंगना रनौत यांनी केलंय। आणि आता इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा बुलेटिनमध्ये घेणार आहोत सुपरफास्ट। नाशिकसह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। कालपासून गंगापूर धरणातून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले। या धरणातून भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तुळशी, दूधगंगा, उभी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलेलं आहे। कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलेला आहे। पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 5 इंचावर आली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर नदी नाल्यांना पूर आलाय, यामुळे नदीवरील पूलही पाण्याखाली गेलेत। मात्र या पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। उदय नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने इथली वाहतूक बंद आहे। पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 31,350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे नदीकाठच्या गावांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पावसामुळे भीमा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। बंधाराही पाण्याखाली गेलाय। अनेक गावांशी संपर्क तुटलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या
पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठा आता 95% पोहोचलेला आहे. 7 पैकी 5 धरणं भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालाय. साताऱ्यातील किल्ले सज्जनगडावरील बुरुज ढासळलाय. गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सज्जनगडावर शिवाजी महाराज महाद्वाराजवळ बुरुजाचा काही भाग पायरी मार्गावर ढासळलाय. भाविकांना बसस्थानक ते क्रेन मार्गावरील खिंडीतील रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण 94% भरले आहे. सध्या धरणाच्या विद्युत पायथागृहातून 1465 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. आणि या महत्त्वाच्या घडामोडींसह तूर्तास न्यूज रूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.